8 षटकांचा सामना आहे आणि ज्यावेळेला मॅच स्टार्ट होईल त्यावेळेला स्टार्ट टाइम सांगितलं जाईल तुम्हाला. पंच तिथे आहेत ते सुद्धा नोट डाऊन करतील. कारण जो प्रयत्न आहे आयोजक म्हणून किरण पाटील यांचा की 8 षटकांचं पूर्ण क्रिकेट, एक दर्जेदार क्रिकेट व्हावं ही जी अपेक्षा ठेवून या खानापूर प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याकरता ही जे सेमीफायनल आहेत या 8 षटकांचे सामने इथे पूर्ण करण्यात येणार आहे. इनादी तेलगी ते सुद्धा जॉईंट होतील आमच्या जोडीनं, कारण त्यांची मोलाची साथ गेले 4 दिवस आम्हालाही लाभले. कारण या परिसरामध्ये पहिल्यांदाच ॲज अ समालोचक म्हणून आम्ही समालोचन करत होते. त्यावेळेला काही गोष्टींविषयी माहिती नक्कीच त्यांच्याकडनं सुद्धा प्राप्त झाली. त्यांचंही मनापासून आभार आहे. आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचं आणि संपूर्ण खानापूरवासियांचं मनापासून आभार. पंचाकडे इशारा होतोय सलामी जोडी मैदानावरती एक लीडिंग स्कोरर टॉप 5 मधला रोहन खोबराकडे आणि दुसऱ्या बाजूला केल्विन ही जोडी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज महेश. पहिला चेंडू शरीरावरती आदळलाय, चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड करतील महेश दुर्गट. काही खेळाडूंनी इम्प्रेसिव्ह करणारी कामगिरी केलेली आहे, त्यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये काही अनुभवी खेळाडू होते, काही यंगस्टर होते, काही अपेक्षेप्रमाणे कामगिरी केले, आपल्या लौकिका साजेसी कामगिरी केले. जो त्यांचा लौकिक आहे ॲज अ फलंदाज ॲज अ गोलंदाज बॅटिंग बॉलिंग योग्य पद्धतीने केले. आणि काही यंगस्टरना लक्षवेधी कामगिरी, म्हणजे ज्याला म्हणता येईल एखाद्या स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असतो की जो लक्षवेधी कामगिरी करतो, अशी कामगिरी काही यंगस्टरनं केली आहे. त्याच्यामुळे त्यावरती नजर असणार आहे. आकुटप्याचा चेंडू होता, आकुटप्याचा चेंडू बोन बाउन्सचा इशारा देखील झालाय. आता कालचा दिवस थोडासा वेगळा होता, पण मागचे 3 दिवस पाहिले जिथे धावा येत होत्या 70, 80, 85, 115 धावाही आपण पाहिल्यात. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओ शेवटच्या क्षणी इज माइनचा कॉल, विकेट विकेट गॉन, गडी बाद. अशा पद्धतीने बाद झाले. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅट थोडी हातामध्ये फिरली, फटका जोरकस खेळायचा होता, बॅट थोडी हातामध्ये फिरली, मिस टाइम झालं. एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, एक डीप कव्हरला स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होता. शेवटच्या क्षणी स्वीपर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने कॉल दिला की हा झेल माझा आहे, इट्स माइन, हा झेल मी टिपतोय, याचा कॉलिंग झालं आणि ते कॉलिंग यशस्वी कॉलिंग झालं आणि पहिला धक्का, पहिला विकेट लवकर गमावलाय तो SN पोल्ट्री या संघानं. केल्विन बाद झाल्यात, ज्या केल्विननं या स्पर्धेतला चौकार ठोकून सुरुवात केली होती. या प्रीमियर लीगचा पहिला 4, पहिला चौकार ज्याच्या बॅटमधनं आला होता तो मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले सागर कोलेकर. अजून एक असा फलंदाज ज्यानं छाप सोडलेली आहे या प्रीमियर लीगवरती, आपली छाप सोडलेली आहे, आपलं नाव जे आहे ना त्याप्रमाणे काम केलेलं आहे. तो आता स्ट्रायकर एंडला आहे, पण महेश दुर्गटनं अर्ली स्ट्राईक केलं आहे, लवकर गडी बाद करून दिला आहे आपल्या टीमसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट स्ट्रायकर एंडला सागर. टप्प्याचा चेंडू होता, अक्षरशः उडी मारून खेळले, उडी मारून थोडंसं दूरवरती होतं. आता कालच्या दिवसामध्ये काय झालं, ज्यावेळेला 4 संघ सेमीफायनलमध्ये आले, बऱ्याच संघाची टीम मिटिंगही झाली, एक टीम मिटिंग झाले, त्याच्यामध्ये ठरलं गेले की कोणी काय अप्रोचने खेळायचं आहे. या सर्व गोष्टी ज्या मीटिंगमध्ये पूर्ण झाल्यात. बॅटची पेस ओपन केली होती, एसटी रक्षकाने प्रयत्न जरूर केला. कपिल गावडे होते तिथे, बघा बॅटची फेस थोडी ओपन केली होती, झेल होतोय की काय असं वाटलं होतं, डाईव्ह लावली होती
क्रिकेटमध्ये म्हणजे बॅट्समननं केलेले ड्राईव्स आणि फिल्डरनं केलेल्या डाईव्स या दोन्ही पाहिजे. ड्राईव्हही पाहिजे, डाईव्हही पाहिजे, तर मजा येणार आहे. आपण काही चांगले कव्हर ड्राईव्ह पाहिले, ऑन ड्राईव्ह पाहिले, आता डाईव्हही पाहतोय. रिव्हर्सिव्ह शरीरावरती चेंडू आदळला स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक जाईल, फील्ड करेल. एक धावे चेंडूवरती पूर्ण पंचाकडे इशारा, लाईट लेग बाईचा इशारा. पहिलं षटक अपेक्षेप्रमाणे जे गोलंदाजी करण्याचा निर्णय ज्यावेळेला घेतला टीमनं, दीपक वीरेंद्र कुडाले पॅकर्स म्हणजे दीपकाने टीमनं जो निर्णय घेतला कपिलनं, तो सध्याच्या घडीला पहिल्या षटकानंतर सार्थ ठरवला आहे. एक ब्रेक आले, एक धून ऐकूया, टायटल सॉन्ग घेऊया आणि येऊया. तेलगी सुद्धा थोड्या वेळात जॉईंट होतील आमच्याशी. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर धावा आहेत 10 फलकावरती जाऊन पोचल्यात 2. एक गडी बाद 2 अडकळीत आहे, डळमळीत आहे. आता काय झाले, 6 षटकावर ना 8 षटकावरती गेलेत. त्याच्यामुळे जो 2 षटकं वाढल्यात ना, तर त्या 2 षटका खेळण्यासाठी आपला स्टॅमिनाही पाहिजे, ताकदही पाहिजे आणि तशा पद्धतीचं तुमचं टीम मॅनेजमेंटही पाहिजे की 8 षटकांचा सामना आहे. 8 षटकामध्ये किती धावा करायच्या आहेत. 8 षटकात म्हटली ना तर 2-2 षटकाचे 4 टप्पे आहेत. 2-2-2-2. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. ज्या खेळाडूचा एका खेळाडूचा उल्लेख आम्ही करत होतो तो आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहेत. सुभाष वकाळे. ज्या काही खेळाडूंनी 22चा इशारा होता पंचाकडे, ज्या खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, एक अष्टपैलू खेळाडू आहेत सुभाष वकाळे आणि ते आता गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना. आणि जे माहिती आपल्यापर्यंत येते की जो अनुभव त्यांच्याकडे, मिड ऑफच्या डोक्यावर सेमीफायनलचा पहिला चौकार, दमदार चौकार रोहन खोब्रागडेच्या बॅटमधनं 4 धावा. या टुर्नामेंट मधला रोहन खोब्रागडेचा फॉर्म आहे. स्ट्रोक झाला बॅटच्या आत, थोडं बाहेरची कडा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर रोहन खोब्रागडेच्या नावावरती 50च्या वर धावा आहेत. काही ज्या टॉप 5चे काही फलंदाज आहेत त्याच्यामध्ये ज्या खेळाडूचा समावेश होतो अशापैकी एक फलंदाज रोहन आहेत ज्यांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये 50च्या वर केल्यात. एक फलंदाज तसा आहे ज्यांनी 100च्या वरही धावा केल्यात. महादेव चव्हाण ज्याने 100च्या वरही धावा या स्पर्धेमध्ये केल्यात आणि एका अर्धशतक पहिलं त्याच्या नावावरती. आउटसाठी जातात निसटलाय, उंच उडी मारली होती. कपिल गावडे होते. बॅटच्या बाहेरील कडा, पाठीमागे झेल टिपण्याचा प्रयत्न, हे सर्व काही होणार कारण हा सेमी फायनल आहे. मागे काय घडलंय, मागे काय झालंय हे सारून पुढे जायचं आहे. पहिला तुमचं लक्ष होतं, पहिला तुमचा एम होता की आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे. आता तुम्हाला क्वालिटी दाखवायची आहे. एसटी रक्षक पुन्हा एकदा चूक झाले, मिस्टेक. समोरच्या बॅटमधनं धावा येत नव्हत्या त्यावेळेला तुम्ही केलेला आहेर समजा असा चौकार आलाय. 4 धावा. थँक्यू. मिस केला होता पूर्णपणे या चेंडूला. पाठीमागे एसटी रक्षकाला अकॉर्ड बाउन्स होता कारण पुढे चेंडू पडला. आपण थोडे ब्लाइंड झाले. चेंडूपासून नजर हटली. जरी आपण पाहिलं ना ज्यावेळेला तुम्ही चेंडू केप करता ॲज अ विकेट किपर त्यावेळेला बॉडी बिहाइंड पाहिजे. चेंडूच्या मागे तुमचं शरीर पाहिजे होतं. शरीर बाजूला नेलं, चेंडू बाजूला निघून गेला आणि हा चौकार महत्वाच्या क्षणी चौकार. बॅटनं धावा येत नव्हत्या त्यावेळेला आलेला हा चौकार. म्हणून म्हटलं ना लग्नामध्ये जसा आहेर करतो तसा 4 धावांचा आहेर बोनस इथे प्राप्त झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फील्ड करतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये रोहन खोब्रागडेच्या बॅटमध्ये 1 चौकार पाहिला, एक 22चा चौकार पाहिला. या षटकामध्ये धावा आल्यात 12
संघाची धावसंख्या आहे 14. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. एक धून ऐकूया आणि येऊया ज्यावेळेला तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा 14-14. चौदा धावा धावफलकावरती येत असताना आता गोलंदाजीमध्ये बघूया बदल होतोय की पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी कोण येते. महेश दुर्गड, कारण त्यांना पहिलं षटक 2 धावांचं हाताळले, 2 धावांचं षटक हाताळले. याच कारणास्तव त्यांना पुन्हा एकदा आणले. जो दबाव निर्माण झाला आहे, जो प्रेशर निर्माण झाला आहे, तो कायम ठेवायचा आहे. ही स्ट्रॅटेजी आहे. बघा क्रिकेटचा खेळ जसं मी म्हटलं होतं की बॅट अँड बॉलचा खेळ आहे, पण डावपेचाची लढाई आहे, स्ट्रॅटेजीचा गेम आहे, रणनीतीचा भाग आहे. आणि त्या रणनीतीनं त्या डावपेचातनं कोणाच्या अगेन्स्ट कशी रणनीती आखायची. आता रोहन खोब्रागडेच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा महेश दुर्गड याचा वापर करण्याचा निर्णय होतोय. आकोटाप्याचा चेंडू कट करतोय पॉईंट रिझर्व मध्ये. डीपवरती प्रोटेक्शन लावण्यात आलेलं आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे क्षेत्ररक्षक आता थोडं विखुरलेलं आहे. ऑफसाईडच्या दिशेने 3 फिल्डर सर्कलमध्ये, शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, 2 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला बाउंड्री लाईन जवळ लॉंग ऑफ डीप पॉईंट. ऑफ साईडच्या दिशेने ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फील्ड करत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सोनटके यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, कव्हरच्या दिशेनं फील्ड केलं गेलं. या चेंडूला 1 धाव. या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय 16-16. हळूहळू बघतोय प्रेक्षक संख्या वाढली जाते. हा रिव्हर्सचा फटका आहे, रिव्हर्सचा क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र, नो मॅन्स लँड. एका टप्प्याने गेल्या सीमारेषा पार, चौकार. एकदा आपण बघू शकता समोर चेंडू ज्या वेळेला जात नाही त्यावेळेला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तेच केलेलं आहे रोहन खोब्रागडे यांनी. जसं नेहमी सांगतात ना का, यदि जिंदगी में कुछ पाना है ना तो आपके तरीके बदले, तरीके थोडेसे बदले आहे. हा चौकार. अजून त्याच पद्धतीनं आता फटका गेला जिथे डीप क्षेत्ररक्षक आहेत. डीप पॉईंट रिझन मध्ये चांगलं फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना माहिती आहे की रोहन खोब्रागडेची ताकद काय आहे, स्ट्रेंथ काय आहे. त्याच्यामुळे त्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी होते आणि बरोबर फिल्डर सुद्धा त्याच दिशेनं लावण्यात आलेला आहे. 1 धाव, 1 धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय तो 21-21. धावा धावफलकावरती आतापर्यंत झाल्यात. एक पहिला विकेट लवकर गमावला होता, केल्विनच्या रूपानं लवकर विकेट गमावला होता. 1 धाव्यांवरती विकेट गमावल्यानंतर एक पार्टनरशिप फुलते, एक भागीदारी फुलते 2 खेळाडूमध्ये. रिव्हर्सचा फटका, कडक 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 अलॉंग द ग्राउंड. चेंडू बरोबर म्हणजे त्याचा घास में आग लगाती हुई बाउंड्री, 4 रन. बाजूला आपण जर पाहिलं तर हो ना खोब्रागडे जो कदाचित या टीमचा एक आरके ब्रँड असावा, पण दुसऱ्या बाजूला आता सागर कोलेकर एसके ब्रँड ही आहे. त्याच्यामुळे तो चालणंही गरजेचं आहे. रोहन आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सागर कोलेकर अर्थात एसके तोही चाललाय. आता महेश दुर्गडवरचा थोडा दबाव वाढलाय. या षटकामध्ये 2 चौकार आले आहेत. हलक्या हाताना सेन्सेबल खेळला, थोडंसं सॉफ्ट हँड. मिड विकेटच्या रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलाय. 1च धाव. पाहिलं चांगले क्षेत्ररक्षक आहेत. काय याचाही अभ्यास असायला हवा. कुठल्या क्षेत्रकाचा थ्रो परफेक्ट आहे, कोणाचा नाही आहे, याचाही अभ्यास असायला हवा. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं आलं होतं 2 धावांचं, दुसरं आलं 12 धावांचं, तिसरंही आलं 12 धावांचं. याचा अर्थ तिन्हीमध्ये 2-2 आकडा समान आहे. 2, 12, 12,
3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 26. तिथेही 2 आहेत. 26 आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. एक धून ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. तर एक चौकार रिव्हर्स स्वीपचा आला रोहन कोपराकडे यांच्या बॅटमधनं. एक रिव्हर्स स्वीपचा फटका. वेल कंट्रोल. असा नाही की नुसता रिव्हर्स स्वीप केला, इनफिल्डला कव्हर केले. वेल कंट्रोल स्ट्रोक खेळला होता तो सागर कोलेकर यांनी. त्यामुळे आता काय झालं की वीरेंद्र कुडाले पॅकरचा संघ आहे ना, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, मोठी धावसंख्या उभारून प्रतिस्पर्ध्यावरती नेहमीच त्याने दबाव टाकला आहे. आता समोर प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच तगडा आहे, तितकाच ताकदवान आहे, किंबहुना तोला मोलाचा आहे. त्याच्यामुळे 2 समान ताकदीच्या संघामधली ही टक्कर आहे. आणि ज्याचं आकर्षण आपल्याला प्रत्येकाला आहे त्यांचंही थोड्याच वेळात आपल्याला आगमन होताना दिसेल. प्रेक्षकांना आतुरता त्यांची देखील आहे. खास पंढरपूरच्या पुण्यनगरीवरनं आलेल्या आपले डान्सिंग अंपायर DN रॉक्स थोड्याच वेळात दाखल होतील. स्वीप 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 केलाय, स्वीप केलाय. चेंडूला पाहिलं रिदममध्ये चेंडू चाललाय, पाठलाग केला जातोय. लॉंग चेस फॉर द फिल्डर. फिल्डिंगही चांगलं झालंय, थ्रोही तितका चांगला आहे. 2 धावा चेंडूवरती पुढं. बघा सागरकडे पाहिलं तर एक चांगला रिव्हर्स स्वीप त्याने दाखवला आहे. ऑन ड्राईव्ह ते चांगला खेळतात. आता स्वीपही चांगला केलाय. याचा अर्थ फटक्यांची विपुलता आहे. मुबलक पद्धतीने ते फटके खेळू शकतात. क्षेत्राची रचना थोडीशी आपण बघतोय पाठीमागे बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप पॉइंट. स्वीप केलाय, स्लॉप स्वीपचा फटका. या क्षेत्ररक्षकाचे कौतुक आहे. जितक्या वेळा या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला ना, सुंदर क्षेत्ररक्षण. कारण जसा आम्ही उल्लेख करतोय, कोणी चांगली बॅटिंग केली, कोणी चांगली बॉलिंग केले, कोणी चांगली फलंदाजी केली, कोणी चांगली गोलंदाजी केली, पण क्षेत्ररक्षण हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे, किंबहुना महत्त्वाचा मुद्दा आहे. जर क्षेत्ररक्षक चुकले, झेल सुटला, बाउंड्रीज गेल्या, तिथे पराभूत व्हावे लागले. असंही घडले या सामन्यामध्ये, या प्रीमियर लीगमध्ये. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण महत्त्वाचं आहे. फुलटॉस बॉल बट टोल लागलो. तुला मॅचच्या मधोमध्ये येत नाही चेंडू. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावाने स्कोर जाऊन पोहोचलाय. 3-0 30 वरती जाऊन पोहोचलेला असताना 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिला सेमीफायनल KPL सीझन 3चा खानापूर प्रीमियर लीग. जसं मी म्हटलं होतं ना की खानापूरची प्रसिद्ध लीग, खानापूरची परफॉर्मन्स लीग, खानापूरची प्रोग्रेस करणारी ही लीग आणि सर्वात मोठी आहे. हो सर्वात मोठी यासाठीच आहे. घुटना टेक, सिक्सर देख, षटकार, 6 धावा. टेक, सिक्सर देख असा फटका खेळलाय. गुडघ्याला वाकवलं, झुकवलं आणि चेंडूला पाठवलं मिड विकेट आणि बरोबर लॉंग ऑनच्या मधल्या क्षेत्राच्या बाहेर 6 धावांसाठी. आता थोडीशी पार्टनरशिप डोकेदुखी ठरते. या पार्टनरशिपला तोडणं गरजेचं आहे, पण सहज आहे का? इथे काय पाहिजे? कारण या पार्टनरशिपची कटकट मिटवायची तर किटकॅट पाहिजे. किटकॅट तेच सांगते ना, हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट. त्याच्यामुळे किटकॅट पाहिजे. या पार्टनरशिपची जर कटकट मिटवायची तर किटकॅट पाहिजे. हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट. बघूया तो किटकॅट, ती कटकट दीपक कोडाले आहेत. अनुभव त्यांच्याकडे पण आहेत. धावा झाला 10 फलकावरती आतापर्यंत जर पाहिलं 36. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने केले, पण आता एलिव्हेशन कमी होतं. स्वीप मारलाय चेंडूला, फ्लॅट बॅटर फटका. एक धाव या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. रनिंग बिटवीन देखील तितकीच आहे, तितकीच दर्जेदार. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 38. आतापर्यंत पाहिलं 37 धावांची भागीदारी या 2 खेळाडूमध्ये. म्हणून मी म्हटलं ना, पार्टनरशिप. तुमच्याकडे पार्टनरशिप तोडणारा गोलंदाज असायला हवा. मॅन फ्रॉम गोल्डन नाम ज्याला म्हणताय, जो पार्टनरशिप तोडेल, भागीदारी तोडेल, साझीदारी तोडेल. पण आता जी पार्टनरशिप झाली, तुझी माझी जोडी जमली रे, अशी जोडी जमले. मी म्हटलं ना, तुझी माझी जोडी जमली
आणि जोडी जमली. ये फेविकॉल का मजबूत जोड है, टूटेगा नहीं. चेंडू गेला सीमारेषे पार, चौकार. त्यानंतर तेच लागले हात देखे जरा किसमे कितना है दम. पाहिलं, निहाळलं, निरीक्षण केलं आणि ज्यावेळेला निर्णय आला इट्स 4, चौकार. चौकार आहे, मागच्या चेंडूवरचा चौकार. याचा आता 4 ओव्हरचा खेळ संपला आहे. धावा आहे धाव फलकावरती 42. पहिला सामना आठवतोय ज्यावेळेला एस.एन. पोल्ट्री खेळत होता. 6 षटकांचा सामना होता आणि त्या 6 षटकाच्या सामन्यामध्ये त्याने धावा किती केल्या होत्या थोडंसं रिवाईज करा, रिमाइंड करा. त्याने धावा केल्या त्या 84 पहिल्या मॅचमध्ये. आता या 42 झाल्यात. 42ला डबल केलं का बरोबर 84 होतात. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आहेत ज्या आपल्याला समोर आणतोय. चार षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धाव फलकावरती 42. आता गोलंदाजीमध्ये या एंडकडनं ज्यावेळेला पॅव्हिलियन एंडकडनं सुभाष वकाळे आले होते, आता एंड चेंज केलाय बरोबर त्या साईडला, म्हणजे जिथे आपला खानापुरा एस.टी. स्टँड आहे त्या एस.टी. स्टँडच्या दिशेनं आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आणलेलं आहे. मध्ये थोडासा ब्रेक झाला होता. मैदानावरती पाणी देखील गेलं होतं. लास्ट चेंडूवरचा चौकार होता, त्याच्यामुळे 42 धावा आहे धावफलकावरती. रोहन कोबराळे खेळत आहेत 14व्या धावसंख्येवरती, तर सागर कोलेकर खेळत आहेत 22. हलक्या हातानं माहिती आहे, कारण इतका वर्षाचा अनुभव देखील आहे, खेळण्याचा अनुभव देखील आहे रोहनकडे. त्याच्यामुळे रोहन काय करतात की आपला आता जो साथीदार आहे तो साथीदार चांगली कामगिरी करतोय, मग त्याला संधी द्या. बघा हे चित्र असतं, एखाद्या आपल्या खेळाडूला घेऊन बरोबर पुढे चालणं काय असतं, तिथं रोहन कोबराकडे दाखवून देतात की आपला सहकारी चांगली कामगिरी करतोय, मग त्याला संधी द्या. त्याला संधी द्या. आणि का संधी द्या? त्याकरता संधी द्या, याच करता संधी द्या. स्वीप केलाय, स्वीप, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. माझी जोडी जमली. आता या जोडीला तोडणार कोण, थांबवणार कोण, रोखणार कोण आणि आउट करणार कोण, ही सर्व लढाई मैदानावरती आहे. एकच फटका, पण आता उसळी होती, लांब ठेवला होता. माहिती आहे मागचे 3-4 चेंडू पाहिले तर सागरनं स्लॉग स्वीप केलेत, ऑन साईडला केल्यात. त्याच्यामुळे आता चेंडूचा टप्पा थोडासा मागे सरला, मागे थोडासा लेंथ छोटी केली ती सुभाष वकाळे यांनी. स्वतःवरती नाराज आहे. थोडासा कॉन्सन्ट्रेशन देखील महत्वाचं आहे अशा सामन्यामध्ये. स्वतःवरचं संतुलन
न ढळू देणं हेही तितकंच गरजेचं आहे. सुभाष वकाळेने ते केले. भले चौकार आलाय पण स्वतःवरचा संतुलन स्वतःवरचा कंट्रोल जो ढळू दिला नाहीये. माहिती आहे की माझ्याकडे स्ट्रेंथ आहे, माझ्याकडे ताकद आहे प्रतिस्पर्ध्याला रोखण्याची. मी थांबू शकतो. हलक्या हाताने आता केला. पायावरचा चेंडू होता. सॉफ्ट हँड खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. म्हणून नेहमी म्हणतात म्हणजे परिस्थिती कशी असू द्या स्वतःवरचा संयम ढळू देऊ नका. कारण काय माहिती का लोक ढासळलेल्या घराच्या विटा पण सोडत नाही. त्याच्यामुळे स्वतःला ढळू देऊ नका, ढासळू देऊ नका. संयम कायम ठेवा. हलक्या हाताने खेळला, सन्मानजनक खेळला. माहिती आहे की आता सुभाष वकाळे यांच्या स्पेलचा शेवटचा बॉल होता त्याच्यामुळे तेही पाहिलं गेलं. आता या षटकामध्ये धावा किती आल्यात? 6 धावा. याचा आता चॅलेंजिंग ओव्हर. आता 6च धावा आल्यात. अजून त्या 6 मायनस होतील बरोबर ना. म्हणजे धावा आहे धावफलकावरती 42 जवळपास या षटकामध्ये धावाही आल्या नाही आहेत, विकेटही गेल्या नाही आहेत. अशी कदाचित धावा झाल्या पण धावा आल्या नाही आहेत. हे कधी कधी घडतं. म्हणजे आपण जेव्हा UPI पेमेंट करतो ना त्यावेळेला समोरच्याला पेमेंट जात नाही पण आपल्या अकाउंटमधनं पैसे कट झालेले असतात. समोर जात नाहीत, नंतर ते परत येतात. पण ते असं होतं कधी कधी UPI पेमेंटला जीपेला. तसंही झालंय. 6 धावा झाल्यात पण 6 मायनसही झाल्यात. आता 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कट करता चेंडूला लॉंग चेस. पाटला काय लांबचा नाही रोखू शकत. चेंडू गेला धन 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 करत धनधणीत चौकार. .46 46 धावा धावफलकावरती आहेत. आणि या दोघांमधली पार्टनरशिप आता 45 धावांची झाली. 45 धावांची भागीदारी साझीदारी 2 खेळाडूमध्ये रचली जात असताना खोलवा टप्प्याचा चेंडू बॉटमहँडचा वापर. हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण टेक ऑफ नाही घेऊ शकलं. चेंडू थोडासा अलॉंग द ग्राउंड गेला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावनेशी धावफलक धावून पोहोचला 47 27 वरती. आता रोहन खोबराकडे. पायावरती चेंडू आदळला. गडी बाद बरोबर यष्ट्यांच्या समोर. विकेट. गडी बाद. आले म्हणजे बॉलिंगला होते कपिल. त्यानं केलं अपील पण उचलून धरलं अंपायरनं. आणि विकेट ज्या विकेटची गरज होती पण चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी रचून रोहन खोबरागडे मध्ये तंबूच्या दिशेने येत असताना चांगला एक स्टँड दिलेला आहे. जे पहिला विकेट केल्विनचा लवकर गमावल्यानंतर कदाचित ज्या भागीदारीची ज्या पार्टनरशिपची आवश्यकता होती ती पार्टनरशिप ती भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये झालेली आहे. आता जर दुसऱ्या बाजूने विचार करत झाला वीरेंद्र कुडाळे पॅकरच्या खेम्यामध्ये थोडासा आनंद आलाय आणि तो आनंद निर्माण केला कपिल गावडे यांनी. आणि प्रेक्षकांना नक्कीच आकर्षण आहे. आता थोड्याच अवधीत ज्याची उत्सुकता ज्याची आतुरता ज्याची वाट आपण बघतायत त्या डान्सिंग अंपायर DN रॉक्स आता दाखल होत आहेत. जस्ट थोडा देर इंतजार थोडीशी वाट बघा आणि लगेच ते या मैदानावरती दाखल होतील. नागेश परोडकर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले. अजून एक आक्रमक फलंदाज जे आता स्ट्रायकर एंडला सज्ज झालेत. पण कपिलचाही उत्साह वाढलाय कारण विकेट त्याने घेतला आणि विकेटही रोहनचा जो टॉप 5 मध्ये फलंदाज होता त्याचा विकेट त्याने प्राप्त केलाय. फुलटॉस बॉल फुलटॉस मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली
पहिल्या चेंडूवरती विकेट. जोर का झटका जोरात लागलाय. आणि नंतरचा येणारा फलंदाज लगेच बाद होतो. या मॅच मध्ये या सामन्यामध्ये तेच घडलंय. फुल टॉस कन्वर्ट नाही होऊ शकला. फुल टॉस ज्याच्यावरती फुल टोल वसूल करायचा होता पण तो लॉस झालाय इथे. कारण आता बऱ्याचशा टोल नाक्यावरती आता टोल फ्री झालाय ना, त्याच्यामुळे तो लॉस झालाय. आणि तिथून हा चेंडूही थोडासा खेळताना बॅटच्या मधोमध आला नाहीये. जिथे बॅटचं स्टिकर असत त्या ठिकाणी चेंडू आदळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपलाय. सुंदर असा झेल. 2 विकेट लागोपाठचे 2 विकेट 2 गडी लागोपाठ बाद केल्यात ते कपिल गावडे हॅट्रिकच्या बोक्यावरती. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक पाहिली आपण, असं नाही की नाही पाहिले. या स्पर्धेमध्ये आपण हॅट्रिक पाहिले. नवीन फलंदाज इम्रान, अजून एक असा फलंदाज जो टॉप 3 मध्ये आहे. टॉप 3 मध्ये जो फलंदाज आहे तो आता बॅटिंग वरती येतोय. इम्रान बल्लारी. एक इम्रानला आपला पाठीमागे बघतोय, एक इम्रान पुढे आहेत, एस्टेच्या भूमिकामध्ये आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा कव्हरच्या डोक्यावर चेंडू खेळा गॅप मध्ये. पहिला चेंडू हात खोलने का मौका. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर रूम दिला आणि सरळ पाठवला कव्हरच्या डोक्यावरनं चौकार. सोडले गेले 51 51 धाव फलकावरती आहेत. टप्प्याचा चेंडू होता. पुलचा फटका जमिनीलगत फटका ठेवण्यात आता नाराज आहेत स्वतःवरती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आपण जर पाहिलं तर 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 52. 52 धावा धावफलकावरती. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहेत. यानंतरचा दुसरा सेमीफायनलचा जो मॅच आहे, 2 टीम श्री सातेरी स्पोर्ट्स अर्थात शौर्य ट्रेडर्स जांबोटी आणि सिद्धेश्वर ग्रेनाइट. आपण रिपोर्टिंग करा. आपण संघ दाखल झाल्याची नोंद करा. आपण रिपोर्टिंग करायची आहेत. 6 ओव्हर संपल्यात. 6 ओव्हर नंतर 52 52. एक धून ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. थँक्यू. रोहनचा गडी पास झाल्यानंतर आपण जर पाहिलं 1 चौकार आलाय, 5 धावाही आल्यात. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत धाव फलकावरती 52 52 धावा धाव फलकावरती आहेत. टप्प्याचा चेंडू पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव 53 53 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. किती धावसंख्या असावी याच्यावरती चर्चा मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली की टोटल किती असावं, कितीचं टार्गेट तुम्हाला ठेवायचं आहे. सागरचा फटका हवेत. चेंडू आहे क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. झेल टिपलाय. एक चांगलं कॉलिंग. सागरची इनिंग आले संपुष्टात. सागर गडी बाद गॉन.
चांगली इनिंग सागरची इनिंग आली संपुष्टात. 27 धावांची खेळी 27 धावांची खेळी करून सागर तंबूच्या दिशेने आल्यात. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले आहेत झहीर. दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं ब्रेक थ्रू जर पाहिला ना तर आता कपिलने मिळवून दिला पण त्यानंतर दीपकनं येऊन महत्वाचा विकेट जो गडी पाहिजे होता तो गडी बाद केलाय या सामन्यामध्ये. आता इथून जर पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 10 मध्ये 20 करायचे आहेत, 10 मध्ये 25 करायचे की 10 मध्ये 15 होतील. 60च्या जवळ आहे, 70च्या जवळ जाईल. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. फीड केलं गेलंय चेंडूला. एकच धावे चेंडूवरती पूर्ण आणि प्रेक्षकांची संख्या आपण बघतो चहूबाजूला. हे वैशिष्ट्य आहे मलप्रभा क्रीडांगणचं. हे वैशिष्ट्य आहे. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट दर्जी, क्रिकेटला जाणणारे, क्रिकेटला मानणारे, क्रिकेटला पसंत करणारे आणि क्रिकेटला प्रोत्साहन देणारा प्रेक्षक वर्ग या मैदानाने नेहमीच पाहिला आहे आणि आजही मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या मैदानावरती येताना आपण पाहतोय. हा कोटप्याचा चेंडू होता. टॉपेज लागलाय. चेंडू पाठीमागे निघून चालला. जोपर्यंत शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक. फिडिंगही चांगले झाले. चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. या षटकातील 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 8 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. 8 षटकांचा हा मॅच आहे, सामना आहे. अजून एक रिव्हर्स खेळायचा होता. बॅटच्या मधोमध येत नाहीये. दोन टीम कॅप्टन श्री सातेरी स्पोर्ट्स शौर्य ट्रेडर्स आणि सिद्धेश्वर ग्रेनाइट निटगल. चला आपण टीम दाखल झाल्याची नोंद करा. आपण रिपोर्टिंग करायचं आहे दोन्ही टीम. पुढे सरसावून खेळा. मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. क्लिअर नाही करू शकले मिड ऑफला. पाठीमागे जा. सुंदर असा झेल मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकांना टिपलाय. शेवटच्या चेंडूवरती विकेट. गडी बाद. खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 55. हा कोटप्याचा चेंडू आहे. यष्टीरक्षक स्वतः चेंडूच्या खाली इम्रान आणि त्यांनी टिपलाय झेल. अजून एक विकेट. अजून एक गडी बाद.
खेळ संपला तर 4 षटकानंतर धावा होत्या 42. आता धावा आहेत बरोबर 55. याचा अर्थ मागच्या म्हणजे एक तर 6 धावा त्या कमी झाल्या आहेत, पण मागच्या 12 चेंडूवरती पण धावा झाल्या नाही आहेत. इतक्या धावा झाल्या नाही आहेत. त्याच्यामुळे मागच्या 12-13 चेंडूचा खेळ पाहिला तर 12-13 चेंडूवरती 2 चौकार पाहिले आपण. मागच्या 13 चेंडूवरती 2 चौकार पाहिले तरी 13 धावाच आहेत. याचा अर्थ शॉर्ट सिलेक्शन चुकले, फटक्यांची निवड चुकले. धावा आहे धापलकावरती 55. विनायक न्यू बॅट्समन. आत येणारा चेंडू होता हा कपिल. ज्या कपिलनं या मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूला फिरवलं, जसं एखादा नावाडी असतो टर्न मारतोय आपल्या बोटीला नावेला, तसा हा फिरवणारा. म्हणून मी म्हटलं मॅन फ्रॉम गोल्डन आर्म. हा गोल्डन आर्म आहे ज्यानं आपल्या गोलंदाजीनं या सामन्याला थोडंसं फिरवलेलं आहे, झुकवलेलं आहे. इथे गरज नव्हती भाई, आपको देखना था. गडी बाद झाला. तिसऱ्या धाव घेताना गडी बाद होतोय, पण 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 57-57. वरती आहेत, पण हे सगळं घडणार 8 षटकांचा सामना आहे. त्याच्यामुळे 8 षटकांसाठी जो विचार आहे किंवा ज्या स्ट्रॅटेजीनं ते गेलेत. नवीन फलंदाज मैदानावरती सौरभ. आखो टप्प्याचा चेंडू आहे, मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जास्त लवकर आले, जोरात आले, जास्त जोरात आले. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक हातातनं झेल सुटलाय. 3 धावा देखील या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 3 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 60. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि स्ट्रायकर इनला आता सौरभ. ज्यानं पहिल्या दिवशी पाहिलं तर चांगले झेल टिपले होते, तो आता स्ट्रायकर इनला सज्ज होतोय फलंदाज सौरभ. वेलकम सर. DN रॉक सरांचं इथे व्यासपीठावरती आगमन होत आहे. सर आपलं सहर्ष स्वागत आहे या खानापूर नगरीमध्ये. आपलं सहर्ष स्वागत. आणि बरोबर सर आपलं आगमन होत असताना आता थोडा बॅटिंग करणाऱ्या संघासाठी सुखावा असा षटकार आलाय. धावा येत नव्हत्या, रन येत नव्हत्या, पण जसं DN रॉक सरांचं आगमन झालं तसा षटकार आलाय. 6 धावांचा फटका ज्याची गरज होती. धावा झाल्यात 66. या 6 न स्कोर जाऊन पोहोचलाय 6-6 66. 66 धावा चॅलेंजेबल टोला असू शकेल. 2 टीम कॅप्टन सर आपण या श्री सातेरी स्पोर्ट्स आणि सिद्धेश्वर ग्रेनाइट. आता रिव्हर्सिव्ह म्हटलं DN रॉक सरांचं आगमन झालंय. नुसतं आगमन नाही, शुभ आगमन झालंय, कारण ते येतानाच बरोबर 6 अँड अगेन 4 2 चेंडूवरती आल्यात. या 10 धावा, या 10 नाहीये, ये 10 नाहीये, ये दम है, दम कम है, ये 10 का दम. आणि या 2 या फटक्यानं स्कोर जाऊन पोहोचलाय 70 71चा पाठलाग करायचा आहे. बघूया, नेहमी असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणी केलेला वार, शेवटचा प्रहार आपला परिणाम सोडून जातो, आपला प्रभाव सोडून जातो. बघूया या 2 फटक्यांचा किती प्रभाव, किती परिणाम सेकंड इनिंगवरती होतोय, की अपेक्षेप्रमाणे चांगली गोलंदाजी केलेली आहे ती टीम वीरेंद्र कुडाले पॅकेजच्या संघानं त्यांना त्याचा फायदा होईल. पण नाणेफेकीचा कोल होणार आहे. पण तुर्तास एक ब्रेक घेऊया, एक धून ऐकूया आणि येऊया. 71 धावांचा 71 टू विन चा पाठलाग कसा होतोय बघायला.
इनिंग संपले आणि आतुरता दोन्ही गोष्टीची आहे की आता KPL मध्ये फायनल मध्ये जाणार कोण, फायनल मध्ये जाणारा पहिला संघ कोण ठरणार, इथं आतुरता आहेच की कोण जाणार फायनल मध्ये. या बाजूने सांगतात की बाबा वीरेंद्र कुडाले पॅकर संघही मोठा आहे, त्या बाजूने सांगतात की SN पोल्ट्रीचा संघ फायनल मध्ये जाणार या सीझन 3 मध्ये. आणि त्याच्यापेक्षा जास्त चर्चा आहे खास पंढरपूरवरनं या खानापूर नगरीमध्ये दाखल झालेले, त्याला बीडी बॉर्डर म्हटलं जातं, म्हणजे ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या खेळाडूंनी ज्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेली आहे असे डान्सिंग अंपायर DN रॉक्स जे आता दाखल झाले आहेत, तेही प्रेक्षकांना रिझवतील, त्यांचंही करवणूक करतील. एंटरटेनमेंट आजचा संडे फन डे होणार आहे. आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच मुजारभाई जॉईन होतील. बरेचशा स्पर्धा मुजारजी आपणही कव्हर केलेल्या आहेत या मैदानावरती. पण या KPLला कसं पाहता, म्हणजे इतर स्पर्धा KPL आणि आता ही जसा खाली आपण उल्लेख केला होता, आता क्लायमॅक्सच्या ठिकाणी चालले, यशस्वीतीने तर वाटचाल चालले, पण आता चालले फायनलमध्ये कोण जाणार त्याची लढाई आहे. पण तुर्तास DN रॉक्सही आल्यात, मुजारबाई आल्यात, मॅचलाही मजा येणार आहे. कारण 71 धावांचा पाठलाग हा सहज नाही आहे, सोपा तर बिलकुल नाही आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कोणीही जिंकू शकतो आणि कोणी फायनलमध्ये जाऊ शकतो. आपलंही स्वागत आहे मुजारबाई. धन्यवाद सर. जिस प्रकार से आज मैदान सजाया गया है, विदाई है आज कहूँगा इस वर्तमान श्रृंखला की. आमंत्रित अंपायर दोनों मुंबई के अंपायर, खास करके आज के मुकाबलों के लिए DN रॉक सर को बुलाया गया है. मनोरंजन, दर्शकों का, खिलाड़ियों का मनोरंजन करने के लिए सबसे प्रथम उनका स्वागत करूंगा मैं. साथ ही साथ हमारे कमेंटेटर तुकाराम भाई लगातार 5 दिन से इस वर्तमान श्रृंखला में अपने विचारों से, अपने शब्दों से लोगों का दिल जीत लिया है यहाँ पर. तो सबसे प्रथम आप जितने भी चारों लोग यहाँ पर हमारे विनंती को मान देकर उपस्थित हुए हैं, इसके लिए आप चारों लोगों का हमारे यशनीश स्पोर्ट्स, माफी चाहता हूँ, साइश स्पोर्ट्स क्लब की ओर से आपका तहे दिल से स्वागत है. आज का ये दिन में अंतिम मुकाबले होंगे. पहला सेमीफाइनल मुकाबला चल रहा है, लेकिन दर्शकों को, बल्लेबाजों ने आज के दिन नाराज़ किया है कहूँगा मैं. 8 ओवर के मैच में करीब करीब 90-100 रन बनने की लोग जो है एक उम्मीद लगाए बैठे थे कि 90-100 रन बनेंगे, लेकिन कहीं ना कहीं 71 रनों पर रोका वहां पर अपोजिट टीम ने. अब देखेंगे कि कौन 71 रन किस प्रकार से रणनीति बनाकर गेंदबाजी होती है, बल्लेबाजी होती है, ये देखना बहुत ज़रूरी है. लेकिन मुकाबला आसान नहीं रहेगा. बिलकुल आपने सही कहा आणि जसं तुम्ही उल्लेखही केला आहे आणि धन्यवाद मुजाहिर आपलेही, कारण पहिल्यांदाच आम्ही या खानापूर नगरीमध्ये समालोचन करत होतो. जो प्रतिसाद आपल्याकडनं सर्वांकडनं लाभलेला आहे तो आमचा एनर्जी, उत्साह वाढवणार असतो नेहमीच. आणि आपल्याही मनापासून आभार, जी संधी आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं दिलेली आहे. आणि आज जसं तुम्ही उल्लेख केला ना की काल एक चर्चा चालू होती की काल स्कोर का होत नव्हता, तर काल म्हणजे तिथीनुसार पाहिलं तर अमावस्या होती ना. आज जर पाहिलं तर 11:51 मिनिटांनी अमावस्या संपणार आहे. आता घड्याळात बघा किती वाजल्यात, घड्याळात बघितलं तर 11:39 म्हणजे 10-12 मिनिटानंतर ती अमावस्या संपणार आहे. बघूया, जी अमावस्या तो बॅटिंगचा दुष्काळ घेऊन आली होती, धावा येत नव्हत्या, तो धावा येतील का. पण मॅचला मजा येणार आहे. पंचाकडे इशारा होतो, 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. बरीच चर्चा होईल. हा संडे फन डे आहे, फन डे आहे, एंटरटेनमेंट डे आहे, त्याला होते सुरुवात. प्रभाकरचा पहिला चेंडू समोर ड्राईव्ह केला आहे. ज्या प्रभाकरनं संपूर्ण स्पर्धेमध्ये, बिलकुल आपने भी देखा है, या खेळाडूनं, म्हणजे मी म्हटलं होतं ना वय 46 आहे, पण एज इज द ओनली नंबर. वय फक्त नंबर आहे, खेळावरती याचा परिणाम नाही आहे. खेळ तोच आहे, 26 वर्षाचा तरुण असावा, तरुणांना लाजवणारा असा खेळ प्रभाकर यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेला आहे. म्हणून मी म्हटलं होतं ना की असे खेळाडू आहेत, अनुभवी आहेत, एक्सपिरियन्स आहे. समोर इम्रान सारखा आक्रमक फलंदाज आहे. इम्रान स्ट्रायकर यांना सज्ज होतोय. स्वीप केले, स्वीपचा फटका इम्रानच्या बॅटमधनं पहिला चौकार. किंबहुना 2 मित्र एकमेकांसमोर आहेत असंही आहे या मॅच मध्ये.
ड्राईव्ह करतोय. इसलिए मैंने पहिले दिन कहा था. बघा दोन मित्र एकमेकांसमोर असतील पण तो दुनियादारीवाला डायलॉग आहे ना, तेरी मेरी यारी आज देखेगी दुनिया सारी. तसा आहे, तेरी मेरी यारी आहे पण दुनिया जमले ना प्रेक्षक बघण्यासाठी दोस्ती अर्थच वेगळा असतो. त्याच्यामुळे मित्र आहे, दोस्ती आहे, पण क्रिकेटही आहे. फुल टॉस बॉलला स्वीप 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. जसं गाणं वाजलं होतं म्हणजे अनाडी चित्रपटातलं गाणं होतं रूप तेरा देखे, पण आता या मैदानाचं रूप बघून ते प्रत्येक जण हैराणही झालाय. कारण जसा बसवले आणि ज्या दर्जाचं क्रिकेट खानापूरचं क्रिकेटमधलं वैभव, टॅलेंट, गुणवत्ता या KPL न, म्हणून मी म्हटलं होतं ना जसं खानापूर प्रीमियर लीग हे कमाल की प्रीमियर लीग आहे. प्रत्येकाला संधी आहे, प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये योगदान दिलेलं आहे. आणि आता सेमीफायनलचा मॅच, उपांत्य फेरीची लढत. डोक्यावरना मिडॉनच्या डोक्यावरना इम्रान भाई चले चेंडू चाललाय. इम्रान तालीकोटी त्यानं बॅटिंग फार मोठी बॅटिंग केलेली आहे आणि आताही तो मैदानावरती आहे. त्याला माहिती आहे अजून मला 1 किंवा 2 इनिंग मोठ्या खेळायच्या आहेत, पण पहिला ही इनिंग खेळायची. तर दुसऱ्या बाजूला प्रभाकर नायना माहिती आहे की आतापर्यंत या संपूर्ण प्रीमियर लीगमध्ये आपण मोस्ट विकेट टेकिंग आहेत आपल्या टीममधले. जबाबदारी आपली आहे, जिम्मेदारी आपली आहे. विकेट घ्यायची, गडी बाद करायची जिम्मेदारी आपली आहे. विकेट घ्यायची जबाबदारी आहे. हलक्या हाताने खेळायचा होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकांचा धावा आहे धावफलकावरती 12. ज्यावेळेला बॅटिंग करत होता SN पोल्ट्रीचा धावा होत्या 2, आता आहेत 12. लेकिन ये तो सुरुवात आहे. जसं काल तुम्ही म्हटलं होतं ना, ये तो ट्रेलर आहे मेरे दोस्त, असली पिक्चर अभी बाकी आहे. तर गाणंही बाकी आहे. गाणं DJ वाल्यावरती गाणं ऐकूया आणि येऊया. संघाने आपणही जवळ न ओळखा. बिलकुल आप नजीक से देखे दोनों टीम. 2 होत्या 12 होत्या, पण ही सुरुवात आहे. कारण पलटवार तिथूनही येणार, इथून येणार. क्या कहेंगे? जी हाँ तुकाराम भाई, देखिएगा दोनों टीम में एक खासियत है. कुछ दिन पहले या लास्ट ईयर बहुत सारे टूर्नामेंट जीत चुके थे, जिसमें रोहन खोबरेकर है, दीपक कुडाळे है, कपिल, ये सभी एक टीम के खिलाड़ी है. तो एक दूसरे को बहुत अच्छे तरीके से जानते हैं. कब कुछ हो सकता है, कुछ कहा नहीं जा सकता. अगर विकेट गिरते हैं तो दबाव बनेगा, अगर चौके छक्के लगते हैं गेंदबाजों के ऊपर दबाव बनेगा. तो आखिरी गेंद तक मैच कुछ कहा नहीं जा सकता. बिलकुल आपने सही कहा. शेवटच्या क्षणी सांगू शकत नाहीये या मॅच मध्ये काय घडणार, कोण जिंकणार, कोण पुढे जाणार. आणि एक चांगले विश्लेषण तुम्ही केले, त्यावरती आपण येऊया. रोहन आलाय एकट्या पद्धतीने खेळाय चेंडूला. मुजार भाई बिल्कुल आपने एक अच्छी बात कही कि इस मैच में अगर विकेट गिरेंगे तो पलटवार आएगा. जसं एखादा आपण प्रश्न सोडवतो ना, ज्यावेळेला एक्झाम देतो मोठी रेल्वेची असेल त्याच्यावरती ऑप्शन असतात आपल्याला ABCD, मग आपल्याला क्लिक करायचे असतात. तर आणि कोण बनेगा करोडपती मिळते ना, 4 ऑप्शन थे. लेकिन यहाँ ज़्यादा ऑप्शन नहीं है, एक ही ऑप्शन है विकेट वाला है. कारण ये कौन बनेगा करोडपती नहीं है, कौन बनेगा KPL का चॅम्पियन याची लढत आहे, याची भिडंत आहे मैदानावरती. सिद्धेश्वर टीम, हो काय फटका, सुंदर बॅकफुटला गेला, बॅकफुट पंच, बडे मंच का बड़ा सरपंच इम्रान. चौकार. बडे मंच का बडा सरपंच. आणि हे बॅटल आहे. हे खानापूरचे 2 बेस्ट प्लेयर एकमेकांसमोर आहेत. रोहन खोबरेकर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इम्रान तालीकोटी.
ही सर्वोत्तम वर्सेस सर्वोत्तमची लढाई आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. त्यांना माहिती आहे रेस नाही घ्यायचा आहे, आराम नहीं करायचा है, अपना बेस्ट द्यायचा है. पहले आपने गुड दिया, फिर बेटर दिया, अब बेस्ट देना है आपको. बेस्ट देना है. बेस्ट तुम्हाला द्यायचा आहे, सर्वोत्तम द्यायचा आहे या मैदानावरती. आणि तीच लढाई मैदानावरती चालू आहे. स्ट्रायकरला फलंदाज कपिल. कपिलचा फटका कव्हरच्या डोक्यावर, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गडीबाद काय जबरदस्त खेळ. कदाचित या इनिंग मधला सर्वात सुंदर खेळ टिपलाय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने. गॉन. पलटवार आया है. अभी ये पलटवार आया, क्या इसका फायदा गेंदबाजों को होगा या अच्छी शुरुआत का फायदा बल्लेबाज को होगा? देखिएगा तुकाराम भाई, अभी विकेट गिरा है तो कहीं ना कहीं गेंदबाजों का और खिलाड़ियों का मनोबल तो ऊंचा होगा. अब दूसरी बात यह है, एक हार मैदान से बाहर, आपको मौका नहीं यहाँ पर, तो पूरी कोशिश है अपना 100% बल्लेबाजों को हो, गेंदबाजों को हो देना होगा. बाकी क्या है, किस्मत का खेल है, जो जीता वही सिकंदर, बाकी जो हारा वो मुकद्दर है. तो कोशिश करनी होगी आखिरी गेंद तक. देखेंगे अब क्या होता है, लेकिन मैच जो है अब विकेट गिरने के बाद जोश आएगा जरूर खिलाड़ियों में, गेंदबाजों का मनोबल ऊंचा होगा. अब देखते हैं नए बल्लेबाज किस प्रकार की रणनीति होती है. बिल्कुल स्कोर जाऊन पोचलाय तो 18-18. आपने एक बात अच्छी कही, मनोबल. देखो मन तो सभी के पास होता है, मनोबल सबके पास नहीं होता. और अच्छी बात जो आपने कही, मनोबल ऊंचा है. थोडासा मोराल आहे ना वर गेलाय. खांदे थोडेसे जे झुकलेले होते, खाली गेलेले होते, ते खांदे थोडेसे वर आलेत. जसं आपण जेव्हा थकतो ना, म्हणजे आता अंपायर रिव्ह्यू घेतात, पण म्हणजे ज्याला म्हणतात डिसिजन रिव्ह्यू म्हणजे DRS घेतात, पण आपण जेव्हा थकतो ना तेव्हा ORS घेतो. कारण ORS पाहिजे. तिथे मैदानावरती DRS घेतात, पण आपण जेव्हा थकतो तेव्हा ORS घेतो. तसा हा ORS वाला विकेट होता. हलक्या हातानं आई प्रमुख फलंदाज आहे सुभाष वकाळे, ज्यानं प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. तुकाराम भाई देखिएगा, ये सुभाष वाकाले जो बल्लेबाज है, पूना में BPL है, बेलगाम प्रीमियर लीग एक संस्था है, और वहाँ पर लीग भराते हैं BPL नामक. वहाँ का एक बेहतरीन बल्लेबाज, एक अच्छा खिलाड़ी माना जाता है सुभाष वाकाले. एक चांगली माहिती तुम्ही दिली आणि त्यांनी दाखवून दिले की का मी तिथे खेळतोय, का मला तिथे बोलवलं जातं, किंवा तिथे माझा परफॉर्मन्स काय राहिला आहे. तर या KPL मध्ये सुद्धा सुभाष यांनी तो खेळ दाखवलेला आहे. पण ही लढत, ही भिडंत वेगळी आहे, सेमीफायनलची आहे. कारण अगोदर लीग मॅचमधला दबाव आणि सेमीफायनलचा दबाव वेगळा असतो. जसं आपण खानापूरवरनं बेलगावला जाणं ठीक आहे, पण खानापूरवरनं मुंबईला जायचं असलं का टेन्शनवालं काम आहे. तसा हा सेमीफायनलचा मॅच आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाबलगावरती 19. 2 षटकांचा खेळ संपला होता. त्यावेळेला SN पोल्ट्री होता 14 वरती. 14 होत्या, 19 आहेत. जास्त दूर नाही आहेत, पण आपला DJ वाला थोडासा आहे, तर एक गाणं घेऊया. बॅटचा आहे, डावपेचाच आहे, तसा दबावाचा कोण सामना करू शकतो. नौज दडपण कोण चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. प्रभाकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना. प्रभाकर आल्यात, एक लढाई तो उसकी भी होगी. का अशा स्टेजला, अशा दडपणाला कोण सामोरे जाऊ शकतो, कोण प्रेशर हँडल करू शकतो, ती लढाई आहे ना. कारण जसा तुडुंब भरलेला मैदान आहे, चारही बाजूला प्रेक्षक वर्ग आहेत, आपले पाठीराखे आल्यात, अपेक्षा त्यांच्याही आहेत की आपली टीम जिंकेल, अपेक्षाचं ओझं त्यांचंही आहे या सामन्यामध्ये. प्रभाकर एकी नाम आणि टीम सांगते भाई आपणच काहीतरी कर, असे प्रभाकर आहेत. आणि प्रभाकर यांनी दाखवून दिले, उमर 46, पण जशी गोलंदाजी त्यांनी केलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये एक काबिली तारीफ है. जी हाँ, बिल्कुल सीनियर खिलाड़ी है. 26 के 43 उम्र के खिलाड़ी है, लेकिन 26 एज के खिलाड़ियों को एक उदाहरण कहूँगा मैं. लेकिन दोनों कप्तान जिद्दी है, और इस बार पॉइंट की गली में वहां पर खेला है पॉइंट की दिशा में, लेकिन खिलाड़ी तैनात, एक रन पूरा किया. तो मैं बात कर रहा था दोनों कप्तान की, रोहन कपरेकर हो या कपिल गावड़े हो, ये दोनों बहुत जिद्दी खिलाड़ी है.
आसानी से मैच को तो जाने नहीं देंगे दोनों खिलाड़ी। नाही, दोघांनाही माहिती आहे ना, कारण जिद्द पाहिजे. बघा, जिद्द नसेल ना तर प्रयत्न आपले अपुरे पडतात. त्याच्यामुळे जिद्द पाहिजे आणि जिंकण्याची जिद्द पाहिजे. ही प्रीमियर लीग अशासाठीच आहे की तिथून तुम्ही 1 वर्ष मिरवणार ना. जी ट्रॉफी 1 वर्ष मिरवणार. KPL 3चा विजेता कोण, ही ट्रॉफी, तो क्राऊन, डोक्यावरचा ताज 1 वर्ष मिरवणार. त्यासाठी ही लढाई मैदानावरती आहे. आणि आपले सही का जिद्दी आहेत. नाही सोडणार हा मॅच. दोन्ही कर्णधार नाही सोडणार हा मॅच. शेवटपर्यंत लढणार, झुंजणार. ओ, इनसाइड एज लागलाय. इनसाइड एज लागला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. म्हणून दोन्ही बाजूला तेच आहे. म्हणजे मैं भागना चाहता हूं, मैं दौड़ना चाहता हूं, गिरना भी चाहता हूं, लेकिन रुकना नहीं चाहता, असं दोन्ही सांगणार. थांबणार नाही आम्ही दोन्ही बाजूला, हे सांगण्याचा प्रयत्न करणार. धावा बघू. धाव फलकावरती झाला 21. 21 धावा. जसा तिकडे एक गडी गेला होता, विकेट गेला होता, त्यानंतर पार्टनरशिप जमत होती. आता इथे तसं पार्टनरशिप फुलते, भागीदारी फुलते, साझेदारी फुलते या मैदानावरती. चांगली गोलंदाजी, आपला अनुभव. कारण जसं म्हणतात ना, आदमी 20 साल की उम्र में अपनी इच्छा से चलता है. त्याला वाटते तसं जगतो. 30 में अपने बुद्धि से चलता है. आदमी 20 साल की उम्र में अपनी इच्छा से चलता है, 30 में अपनी बुद्धि से, 40 में अपने अनुमान से चलता है. हा अनुभव आहे, हा अनुमान आहे प्रभाकर यांचा. तो अनुभव पूर्णपणे पणाला लावलेला आहे त्यांनी. एक्सपिरियंस, सक्सेस एक्सपिरियंस से आती है, लेकिन एक्सपिरियंस कहाँ से आती है, बॅड एक्सपिरियंस से, वाईट अनुभवात न, तिथून शिकून आल्यात. हलक्या हाताने केलं. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चुकलाय. गलती हुई है भाई. चेंडू चालला 1 2 3 4. चौकार. इंटरेस्टिंग आहे. शेवटचा चेंडू ज्यावेळेला हाताळला गेला होता, आपण बघतोय प्रभाकर यांचा चेंडू. बघा, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. थोडंसं दिशा दिली, लेट केला, पण पॉईंटचा क्षेत्ररक्षक दक्ष असायला हवा. कारण चेंडूला जसा खेळलाय तसा गिरकी घेणार, पुढे जाणार. त्याच्यामुळे त्यांनी दक्ष असायला होतं. तसं दक्ष नाही राहिलेत. 4 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या खेळाच्या मध्ये धावा आहेत धावफलकावरती 25. तिथे किती होत्या? तिथे होत्या 26. तिथे पाहिल्या तर 26 होत्या, इथे 25 आहेत. याचा अर्थ ते लाईन आहेत ना मुजर भाई, त्या लाईन आता एकदम जॉईन झाल्यात. जे वॅगन व्हील दाखवलं जातं, जे ग्राफ दाखवले जातात ना 26, ते आता एकमेकांमध्ये गुरफटले. एक दूसरे में फंसा है, ये मैच भी फंसा है. क्या कहेंगे? जी हाँ, फासला तो ज़्यादा नहीं है, 25-26 का अंतर, कोई ज़्यादा अंतर तो नहीं है. लेकिन अब यहाँ से जो है प्रभाकर चिनवाल ने बहुत ही सुंदर ओवर डाली. आखिरी गेंद पर जरूर चौका लगाया, लेकिन चौके छक्के के बगैर भी कोई मजा नहीं. मराठीमध्ये म्हटलं जातं, संकटावर अशा पद्धतीने कोसून पडा, हारला तरी इतिहास झाला पाहिजे आणि जिंकला तरी इतिहास झाला पाहिजे. उस प्रकार का खेल अब यहाँ पर जरूर देखने मिलेगा. बिल्कुल आपने सही कहा. मतलब आप हारे तो भी तालियां बजनी चाहिए, ऐसे खेलो. अगर आप हारते हो तो भी तालियां बजनी चाहिए. आपने सही कहा. जसा तुम्ही उल्लेख केला गेला आहे म्हणून म्हटलं ना, दोन्ही रेषा एकमेकांमध्ये गुरफटल्यात. एक 26 वर होता, एक 25 वर आहे. जास्त फरक नाही आहे मॅचमध्ये, पण जास्त फरक नाही आहे. एक जो टर्निंग पॉईंट येणार आहे, कारण इथून पुढे गेल्या गोव्याच्या साईडनं तर एक टर्न आहे, मोठा टर्न आहे, म्हणजे खाली एक मोठा टर्न आहे. तसा टर्न या मॅचलाही येणार आहे. त्यामुळे या मॅचला अजून रंगत येणार आहे. केल्विन खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळला आहे. आणि प्रेक्षक बघा चारही बाजूला. नक्कीच कॅमेरामॅन सर्व दृश्य खरेदी करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून कालच आम्ही सांगितलं होतं का भाऊ लवकर या तर सीट मिळेल, नाही तर RAC नाही तर वेटिंग लिस्ट राहील. तसं झालंय. लवकर आलं त्याला सीट मिळाले, प्रेक्षकांना सुद्धा सीट मिळाले. हलक्या हातानं कव्हरच्या दिशेने खेळतात. कारण रेल्वेमध्ये आहे तात्काळची सुविधा, पण इथे तात्काळ नाही आहे. इथे तुम्हाला लवकरच यायचं होतं. लवकर येऊन तुम्हाला सीट कन्फर्म करायची होती, तर ही सीट मिळणार. एकदा का तुमची सीट गेली तर मग तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथून मॅच बघायचं आहे. आणि प्रेक्षकाला धन्यवाद. प्रेक्षकांशिवाय मजाच नसते. आणि प्रेक्षकाला, त्यामुळे प्रेक्षकावर टाळ्यांचा गजर होऊ जाऊ द्या, कारण आपलेच खेळाडू आहेत. खानापूर तालुक्याचं भविष्यही आहे, काही यंगस्टर आहेत, त्याच्यामुळे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तुमच्या टाळ्या येणं गरजेचं आहे. मिस टाइम स्ट्रोक. ओ
बीच में क्या चल रहा था, ये कैच तेरी है या मेरी है, लेकिन गेंद बीच में गिरी है। ये कहानी वही थी, ये तेरी है या मेरी है, गेंद बीच में गिरी है। लेकिन तुकाराम भाई देखिएगा, इस प्रकार के बड़े दिग्गज बल्लेबाज को आप मौका नहीं देना चाहिए था, क्योंकि मैच जो है मौका एक ही मिलेगा आपको, दोबारा मौका मिलता है या नहीं इसके बारे में कोई गारंटी नहीं है। इसके बारे में क्या कहना है आपका? बिल्कुल, आपको जो मौका मिला मौके को आपको बुनाना था. और सही का, म्हणजे ज्या कुवतीचा फलंदाज आहे त्याला तुम्ही जर संधी दिली तर तो त्याचा फायदा उचलणार. बघूया त्याचा फायदा उचलतात का पुन्हा एकदा तशी संधी निर्माण करतात केल्विन. मी म्हटलं तशी संधी निर्माण करतात का, संधी झाले का निर्माण, हो झाले निर्माण. मैंने कहा था ना क्या वैसा मौका फिर आएगा, बिल्कुल ऐसा मौका फिर कहा मिलेगा. गॉन विकेट. बिल्कुल आपने जैसे कहा था, आपने सही कहा था. मी म्हटलं ना केल्विन पुन्हा एकदा संधी निर्माण करणार का. त्याने संधी निर्माण केली, टॉप एट लागला, टॉपला गेला, वर गेला, लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला. आणि ज्यावेळेला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे झेल गेला ना, त्याचं जुबिलेशन बघा, त्याचं सेलिब्रेशन बघा, त्याने केलेला आनंद व्यक्त केलेला बघा. त्याला माहिती आहे हा मोठा विकेट आहे, सगळ्यात मोठा विकेट आहे, बिग विकेट आहे. म्हणून सागर कोलेकर यांचा तो आनंद, ते जुबिलेशन, ते सेलिब्रेशन आपण पाहिले. जी हाँ, सुभाष वाकाले जैसे बल्लेबाज को मैं वापसी घर भेजना तो निश्चित रूप से कहीं ना कहीं ये बहुत बड़ी खुशी की बात है. इसीलिए सागर जो है बहुत संसागर के नाम से प्रसिद्ध, वो बहुत खुशी जताते हुए केल्विन का भी अब आत्मविश्वास जो है बढ़ गया है. अब सामने नए बल्लेबाज आ गए हैं विनायक, और देखना होगा विनायक. ओ मामा जरा बाहर या. चार चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, एकच धाव याच्या षटकामध्ये खर्च केले. नवीन फलंदाज कलप्पा, अजून एक असा फलंदाज ज्याने चमक दाखवलेली आहे, चमक दाखवले, मोठे पटके खेळू शकते दाखवले कलप्पा. कुठं चेंडू होता, बॅटच्या टॉप एट लागला, स्वतः इम्रान फिल्डिंग करते. केल्विन त्याच्या नावामध्ये लास्टला विन आहे, विन आहे, जिंकणं माहिती आहे त्याला. केल्विन माहिती आहे. दुसऱ्या बाजूला अजूनही आहे ना, एका बाजूला जर पाहिलं तर इम्रान तालीकोटी, हुकमाचा एक्का, ट्रम्प कार्ड अजूनही मैदानावरती आहे, अजूनही मैदानावरती आहे. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे या षटकातील. इम्रान तालीकोटी खेळतात 21 वरती. संघाची धावसंख्या जर पाहिली 26. या षटकामध्ये फक्त एक धाव आले, फक्त एक रन, फक्त एक रन. आणि या चेंडूवरती सिक्सर, षटकार. पाणी जाते, पाणी जाऊ द्या, गाणी घेऊया आणि येऊया. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा धावा आहे दाबलगावरती 32-32. तिथे 42 होत्या, इथे 32 आहेत. 10चा फरक आहे. पण चॅलेंजिंग ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर, चेंजिंग ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर येते या ओव्हरमध्ये. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. बिल्कुल आपकी तरफ आना चाहूंगा मुजार भाई. जिस ओवर में काफी सारा बदलाव आया है, काफी सारे चेंजेस आए. चॅलेंजिंग नहीं है, ये चेंजिंग ओव्हर है, एक गेम चेंजिंग ओव्हर आहे. धावा आहेत दापलकावरती 32. 4 ओव्हरमध्ये जर अजून पाहिलं तर अजून 39 धावा करायच्या आहेत. पण हे चॅलेंजिंग ओव्हर, चेंजिंग ओव्हर महत्वाचं आहे. जी हाँ तुकाराम भाई, देखिएगा अगर यहाँ बल्लेबाज 16 रन बनाते हैं तो उनके लिए बेनिफिट है, और अगर गेंदबाज कोई भी गेंदबाज अगर उनको रोकता है 16 रन बनाने से, तो सीधी तरीके से जो है करीब करीब बहुत बड़ा फायदा जो है गेंदबाजों को हो सकता है, क्योंकि एक एक रन मायने रखता है. एक एक रन बहुत ज़रूरी है. कल के दिन देखा हमने, एक एक रनों से जो है 4-4 रन, 5-5 रनों से मुकाबले हारे गए. तो बहुत महत्वपूर्ण बात रहेगी, ये ओव्हर बहुत महत्वपूर्ण है, फार महत्वपूर्ण आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की एक एक धाव महत्वाची आहे, एक एक रन महत्वाची आहे. आणि ती एक एक रन आहे ना जीवांच्या आकांताने खेळणार. आता मैदानावरती थोडंसं पाणी गेलं होतं, त्याच्यामुळे गाणीही वाजली आहेत. आता बघूया कहाणी काय होते. मैदान के अंदर गया था पानी, डीजे पे बजाई थी गानी, क्या बदलेगी मैच की कहानी. मैच की कहानी बदलणार की तीच होणार. कहानी स्क्रिप्टर कोण आहे,
इस मैच की जो स्क्रिप्ट लिखी गई है वो स्क्रिप्टर कोण आहे, तो लेखक कोण आहे, कारण कहाणी तो लिखी चुकी आहे. एक एक पान जसं जाणार तसंच आपल्याला माहिती पडणार, एक एक ओव्हर जशी संपणार तसं आपल्याला माहिती पडणार. पण 4 ओव्हरचा खेळ आहे, 39 धावा आहे. और आपने एक जिक्र किया 16 रन बनाते हैं तो 16 के 22 होंगे, 16 नहीं बनाते तो शायद 6 भी हो सकते. असंही खेळ आहे, 6ही होऊ शकतात, 22ही होऊ शकतात. त्याच्यामुळे हा 16 म्हणून म्हटलेलं KPLचा 16 खानापूर प्रीमियर लीगचा 16 रंगलाय. खानापूर प्रीमियर लीगचा रंगलाय 16. प्रेक्षक झाल्यात गोळा, त्याच करता गोळा झाल्यात हा 16 बघण्यासाठी. आता धावा आहेत धावफलकावरती 32. और अच्छी बात यह है कि खुद कप्तान अपने कंधों पर जिम्मेदारी लेकर गेंदबाजी के लिए आ रहा है. चैलेंजिंग ओवर रोहन कोपरेकर. बिल्कुल उनको तो आना ही था, त्यालाच यायचं होतं. पण समोर आहे इम्रान तालीगोटी. रोहन समोर अपिश ड्राईव्ह केले, अपिश ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर. एक धाव हे बॅटल आहे प्रेक्षक, हे बॅटल आहे. खानापूर क्रिकेटचा 2 सर्वोत्तम खेळाडू मी जसं म्हटलं तसं आहे. पण इथे जो कोणावरती कुरघोडी करेल, श आणि मात करेल, हे जसं बुद्धिबळामध्ये आहे ना चेक अँड मेट, ही चेकमेट वाली लढाई आहे. चेक अँड मेट वाली लढाई मैदानावरती येता. एका बाजूला रोहन आहे, रोहन कोपरेकर आहे, दुसऱ्या बाजूला इम्रान तालीकोटी आणि आता स्ट्रायकर यांना कलप्पाची चर्चा भरपूर प्रमाणामध्ये झालेली आहे. पण इम्रानवरती नजर असणार आहे. आपल्या AV25 यूट्यूब चॅनलवरती मॅच आहे, 4 कॅमेरानिशी स्पर्धा चालू आहे. पण कॅमेऱ्याचा झोत आहे ना तो इम्रानवरती आहे. लाईमलाईटमध्ये ते आहेत, त्याच्यावरती जास्त फोकस आहे. म्हणजे असं डायलॉग बोलतात कॅमेरामॅन फोकस करो, सांगायची गरज नाही, त्यांना माहिती आहे. पण तोच फोकस आहे ना बॅट्समनला दाखवायचा आहे, तोच फोकस बॉलरला दाखवायचा आहे. फोकस ढळू देऊ नका. आपलं लक्ष, आपलं एम, आपला गोल, आपलं एम, आपलं लक्ष. आपण घरातनं निघाले हा संडेचा दिवस गाजवण्यासाठी, रविवारचा दिवस एन्जॉय करण्यासाठी. कारण रविवारचा दिवस कसा असतो माहिती का, संडे कधी ना वो चिप्स जैसा रहता है, पॅकेट फोडो तो आधा खतम होता है, असा असतो रविवारचा दिवस असतो. बाबा पॅकेट खोललं तर माहिती पडते अर्धा संपलाय, तसा रविवारचा दिवस आहे संडे फंडे. फुल टॉस, चेंडू बाउंड्री लाईन, गडी बाद बाउंड्री लाईन जवळ टिपलाय झेल, झाले डीजेची वेल. गाणे नाही आहे ना. ओके, याच करता मी काय म्हटलं होतं की इथून खानापूरवरनं गोव्या साईडला जाताना मोठा टर्न आहे. आता त्या टर्नच्या जवळ चाललाय हा मॅच. चॅलेंजिंग ओव्हर मधला हा नो बॉल, नो 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 नो. आणि आता गोल आत फिरल्या, 3 चा चेंडू
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कमरच्या डोक्यावर चेंडू चालला 1-2, चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाल्यात. 2 धावा. प्रत्येक जण प्रयत्न करतोय, जीवाच्या आकांताने आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. आणि जसं तुम्ही उल्लेखही केला था, हौसला, बिल्कुल हौसले बुलंद है. अगर हौसला बनेगा तो घोसला भी बनेगा, हौसला होगा तो और फासला थोड़ा कम होगा, ये भी है. त्याच्यामुळे हा मॅच जसा चाललाय ना, पुढे चाललाय ना, तसा प्रत्येकाची हार्टबीट वाढत चालले, हृदयाची धडकन वाढत चालले. कारण चारही बाजूला इतका प्रेक्षक है मुझा भाई, इतने सारे दर्शक है, लेकिन पिन ड्रॉप सायलेंट आहे. काही वादलापूर्वीची शांतता आहे का? दोन्ही डगआउटमध्ये शांतता आहे, कोणी टाळ्या वाजवत नाही आहे. दोन्ही डगआउट शांत आहेत, कूल आहेत, कारण त्यांना माहिती आता सिच्युएशन थोडी नाजूक आहे. दोन्ही बाजूना नाजूक आहे, ही स्थिती तशीच आहे मॅचची. बॅटला लागतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण अजून कोणी तो स्माइल देत नाही चेहऱ्यावरती, भले चौकार येऊ दे, धावा येऊ दे, स्माइल येत नाहीये. या षटकाचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडूवरती 5 धावा, याचा अर्थ 2 चेंडूवरती अजून 11. काल मी म्हटलं होतं का, म्हणजे गणित सांगते 1 आणि 1 2 असतात, पण संघटन सांगते 1 और 1 11 होत आहे. तसं खेळायचं आहे मैदानावरती. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. रोहन आपला पूर्णपणे अनुभव दाखवतोय. या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये स्वतःला राखून ठेवलं, कर्णधार स्वतः आले, कॅप्टन स्वतः आले आणि त्याने पूर्णपणे इम्रान असतील, कपिल असतील, त्याने अक्षरशः रोखून धरले. शेवटचा चेंडू आहे. चॅलेंजिंग ओव्हरचा चॅलेंज तर पार होणार नाहीये, फक्त धावा किती पुढे जातील, किती मागे येतील, तोच फक्त प्रश्न आहे. प्लस मायनस वाला खेळ मैदानावरती आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, इथे थ्रो करा पण थांबायला लागले. या षटकामध्ये धावा झाल्यात 6, वजा झाल्यात 6, म्हणजे परत तिकडे झाल्यात. एक असं असते ज्यावेळेला आपण रस्ता चुकतो ना, 32 तिकडे 42 आहेत. समीकरण बघूया, कारण 3 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहेत. 18 चेंडूचा खेळ आहे, 39 धावा अजूनही करायचे आहेत. ये कैसा होता है जब हम रास्ता बोलते हैं ना, तो आगे जाके यू टर्न मार के आना पड़ता है. ये ऐसा हुआ, ये यू टर्न मारा है. आता या मॅचने पण यू टर्न मारलाय का. 18 बॉल आहेत, 39 धावा आहेत. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. डीजे बिल्कुल एक कॉमेंट का चाहूंगा मैं, कारण हे शेवटचं ओव्हर आले 6 धावांचा, पुन्हा एकदा स्कोर तिकडे आलाय. पण स्ट्रॅटेजी होती, म्हणजे रोहनच्या अगेन्स्ट काय स्ट्रॅटेजी असायची ती स्ट्रॅटेजी होती. जशी स्ट्रॅटेजी रोहन आखली होती ज्या वेळेला आपण बघतो गोलंदाजी करताना, त्यावेळेला त्यांनीही तशी स्ट्रॅटेजी आखली होती सुभाष वकाळेच्या अगेन्स्ट, की त्याच्यावरती रिस्क नव्हती घेतली. कदाचित तसंही असू शकेल. जी हाँ तुकाराम भाई, बल्लेबाज की सोच रहेगी 6 रन गए तो गए, लेकिन हम सेफ खेलेंगे रोहन कोबरेकर की ओर, क्योंकि दुविधा, अगर विकेट गिरता है तो दुविधा हो सकती है, तो सेफ खेलने की कोशिश, क्योंकि अभी 18 गेंदों में 39 रनों की आवश्यकता है, प्रति ओवर 13 रनों की आवश्यकता है. मुकाबला जीतने के लिए अब हर ओवर आपको किसी भी हालत में 13 रन बनाने होंगे. इस प्रकार से 39 का समीकरण है. 13 धावांची आणि ही रेस लांबची आहे. त्याच्यामुळे जसं नेहमी म्हणतात ना, जब रेस लंबी है ना तो मायने नहीं रखता तेज कौन दौड़ रहा है. जब रेस लंबी हो तो मायने नहीं रखता तेज कौन दौड़ सकता है, मायने ये रखता है ज़्यादा देर तक कौन दौड़ सकता है. जर शर्यत लांबची आहे तर गरज नाही आहे की जोरात धावायचं आहे, गरज आहे जास्त वेळ धावायचं आहे. त्याच्यामुळे कोण धावू शकतो, ज़्यादा देर तक कौन दौड़ सकता है. 18-39 आउटसाइड एज, डायरेक्ट हिटचा प्रयत्नही झाला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. म्हणून म्हटलं ना का जास्त धावणं किंवा जास्त वेळ धावणं याची आवश्यकता या मॅचवरती. या मॅच नंतर आपण पाहणार आहोत ज्यांची आतुरता या प्रेक्षकांना होती, ते प्रमुख आकर्षण, विशेष आकर्षण, मेन अट्रॅक्शन, संडे फंडेवाला एंटरटेनमेंट, अर्थात पंढरपूरवर इथे दाखल झालेले डान्सिंग अंपायर DN रॉक्स यानंतर मैदानावरती येतील
आपल्याला रिझवतील, प्रेक्षकांचं मनोरंजन करतील आणि ज्या मोठ्या संख्येने तुम्ही आल्यात तुम्ही त्यांना दाद द्या, टाळ्यांचा गजर तुम्हीही करा, कारण तितकाच त्यांचाही उत्साह वाढेल, त्यांनाही एनर्जी मिळेल आणि अजून चांगल्या पद्धतीनं ते तुमचं एंटरटेनमेंट मनोरंजन करू शकतील. मॅच जाऊ दे. सतरा चेंडूचा खेळ हारती जाऊ, फक्त वेळ जास्त जातोय. टाइम 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 नजर ठेवा, कारण 2 सेमीफायनल, एक एक्झिबिशन, त्याच्यानंतर फायनल. अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. सगर आहेत सगळे. आता अशा वेळेला असं वाटतं की काही काना वाटतं की बाबा आपल्याकडे चेंडू न आलेला बरा, असंही टेन्शन असतं. हे टेन्शन, मॅचचं टेन्शन फार भयानक आहे. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. मैच ऑन है, ऑनलाइन तो है, ऑन है, टीवी ऑन रखिए. सिक्सर, षटकार. ये जो इमरान तालीकोटी बल्लेबाज है, इनके हमने बहुत सारे मुकाबले देखे हैं. ये इक्के दुक्के से कम रन, चौके छक्कों से ज़्यादा बात करते हैं. बिल्कुल, मतलब ये एरियल स्ट्राइक करते हैं, एरियल रूट से स्ट्राइक करते हैं, हवाई हमला. लेकिन मैच भी वैसा है ना, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. क्रिकेट का रंग चढ़ा, और ये रंग चढ़ेगा, ये रंग में भंग आएगा. क्रिकेट का रंग चढ़ा है. के गेंद और बल्ले के बीच चढ़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. षटकार, सिक्सर. मुजर भाई, बिल्कुल आपने सही कहा था इमरान तालीकोटे के बारे में, बिल्कुल सही कहा था. लागोपाठचे 2 सिक्सर, 2 षटकार. इसीलिए मैंने कहा था गेंद और बल्ली के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. रंगामध्ये अजून रंगांची उधळण चालू आहे मैदानावरती. 2 षटकार लागोपाठ, 2 षटकार. इमरान तालीकोटी 6 6 6 6 and again 4 6 6 4 चौकार. कमी को इमरान सर, तुकाराम सर, क्या चैलेंजिंग ओवर के कमी को इमरान तालीकोटी आप पूरा कर रहे हैं? बिल्कुल, उनको तो मालूम है कि हर टाइम हमें चैलेंज है, वो चैलेंज स्वीकारना है. एक चैलेंज आपको चेंज कर सकता है, ये आव्हान तुम्हाला बदला आणू शकतं. 6 6 4 दबाव दबाव दबाव. वाइड बॉल. शाहू डवड़ी जो कि कप्तान है जाम्बोटी के, कृपया मंच से संपर्क करें. टॉस के लिए हम आमंत्रित कर रहे हैं शाहू डवड़ी और महादेव कदम. धावा 51. आणि आता इथून धावा झाल्या त्या 52. 52. बजेगी सिटी, बजेगी ताली, हो हुल्ला हो गुल्ला. मैदान घुसता है, सर पर उठता है, तब खेल खेल कहाँ रहता है, जुनून बन जाता है. आता खेल जुनून झालाय, जुनून बनलाय मैदानावरती. ओ काय घडलंय. विकेट 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 विकेट. पाहिजे फायनलची तिकीट तर पाहिजे होता इम्रानचा विकेट. इम्रानचा विकेट आलाय, गाणं येणार आहे. रंग में भंग हुआ है, रंग में भंग हुआ है, लेकिन भंग होने से पहले अच्छी बल्लेबाजी. 37 धावांची खेळी, काय सांगाल? 37. अठारह गेंदों में
37 रन इस वक्त बना रहे हैं इमरान तालीकोटी। क्या सुंदर इस वक्त बल्लेबाजी हो रही है। दोनों टीम के ओनर जो है पारवारकर और दीपक कुडाळे। दीपक कुडाळे तो जितनी तारीफ की करूँ उतनी कम है, क्योंकि ओनर भी है टीम के और साथ ही साथ एक बेहतरीन खिलाड़ी भी है जो टीम में खेल रहे हैं, दीपक कुडाळे। और इस वक्त टॉस के लिए हम आमंत्रित कर रहे हैं देवराज अन्ना को। होने वाले सेकंड सेमीफाइनल मुकाबले के दोनों टीम जो है यहाँ पर उपस्थित हो चुके हैं। शाहू और महादेव कदम, सिद्धेश्वर ग्रेनाइट, सातेरी स्पोर्ट्स जाम्बोटी। और दोनों टीम के ओनर जो है हम मंच पर आमंत्रित कर रहे हैं, प्रमोद अन्ना कदम और पाटील सर यहाँ पर उपस्थित हो चुके हैं। दोन्ही संघाचे ओनर व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे। आणि पुन्हा एकदा सामन्यात जाऊया तुकाराम सर। 12 चेंडू 19 धावा, 12-19 ऍक्च्युली 19-20 वाला खेळ आहे, 12-19 आहे। 12 चेंडूचा खेळ आहे, 19 धावांची आवश्यकता आहे। फायनलचा तिकीट कोणाला मिळणार? 71 टू विन। 52 झालेत। ड्राईव्ह केला चेंडूला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी फील्ड केले, धाव घेण्याचे प्रयत्न, डायरेक्ट हिट जरूर झालाय। एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोचलाय तो। बघा मागच्या षटकामध्ये 20 धावा आल्यात, 32 धावा होत्या ज्यावेळेला 5 षटकं संपली होती तेव्हा 32 होत्या। थँक्यू। 5 षटकानंतर 32 धावा होत्या, मागच्या षटकामध्ये 20 धावा। याचा अर्थ जे समीकरण होतं ते पाहिलं होतं आपण, 12-19 आता 11-18 11 खिलाडी खेल रहे हैं। 18चा नंबर पण वेगळाच आहे। 11 चेंडू 11-18चा मॅच। नो बॉल पहिला असा नो बॉल आहे या केपीएलचा, खानापूर प्रीमियर लीगचा। और सबसे ज्यादा ये खानापूर प्रीमियर लीग जी यशस्वी होते ना, म्हणजे किरण पाटील यांचं आयोजन, संपूर्ण साई स्पोर्ट्सचं योगदान, ते खुश असतील। फ्रीडचा चेंडू बिल्कुल मैं आपकी तरफ आऊंगा इस गेंद के बाद। करा 11 आणि 17 11-17 ऑन साइडला चेंडू चालला लॉंग लेग रिजन मध्ये। फिल्डर नाहीये, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार। तुमच्या दिशेने मी येतो, कारण या चौकारानं जो दबाव होता, प्रेशर थोडासा हटलाय, थोडासा कमी झालाय या सामन्यावरला। पण मॅच नाही संपलाय, इसलिए मैंने कहा था रेस लंबी है। आणि ज्यावेळेला शर्यत लांबची आहे, अपील जरूर झालंय पण पंचांनी सांगितलं इट्स नॉट आउट। ज्यावेळेला शर्यत लांबची आहे ना, शर्यत अडते, त्यावेळेला स्वतःला सांगा की शर्यत संपली नाही अजून, जोपर्यंत मी जिंकलो नाहीये। स्वतःला सांगा शर्यत संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाहीये। हे बॅट्समन नाही सांगायचं आहे, बॉलर नाही सांगायचं आहे की शर्यत संपली नाहीये, अजून मी जिंकलो नाहीये। अजून एक फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, शर्यत नाही संपले। रेस इज ऑन, रेस ऑन, टीव्ही ऑन, डीजे ऑन, डीजे। एक बाउंड्री के बाद फिर एक बार, म्हणून मी म्हटलं ना ये रेस खत्म नहीं हुई है, शर्यत संपली नाही। या विकेटचं कसं आपण बोलतो, किस तरह से देखेंगे, अहम समय ये विकेट आया है। जी हाँ तुकाराम भाई, जरूरत थी यहाँ पर विकेट की। विकेट गिरता है तो थोड़ा सन्नाटा तो छाया हुआ, क्योंकि अब नए बल्लेबाज आए हैं, उनको सेट होना होगा। पहले 2-3 गेंदें उनको देखना होगा कि किस प्रकार से मैदान सजाया हुआ है, पिच के ऊपर गेंदें किस प्रकार से, क्योंकि सुबह में वातावरण भी उतना थोड़ा ठंडा था, क्लाइमेट भी आज के अगर वैसे सोचते हैं तो क्लाइमेट भी उतना ठीक नहीं है, तो अब सेट होना होगा बल्लेबाज को।
बिल्कुल आपने सही कहा, थोड़ा सा सेट, लेकिन उतना वक्त का है, उतना वक्त नहीं है। अगर भीड़ के समय में आपको ट्रेन पकड़ना है तो वक्त नहीं होता है, वक्त आपको बनाना पड़ता है। या मॅच वरती नजर आहे, पण पुढेही एंटरटेनमेंट आहे। पुन्हा एकदा जाऊया नवीन फलंदाज, नवीन फलंदाज आलाय स्ट्रायकर एंडला, डॉट बॉल गजानन आहे, ज्या गजानननं पहिल्या दिवशी पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, सुरुवात त्यानेच केली होती, त्याच्यामुळे तो आता बॅटिंगला आलाय तिथे। पण अशा सिच्युएशनला ज्यावेळेला जिंकायचं आहे, पुढच्या मॅचचं आकर्षण इथे फायनलला कोण जाणार त्याचं आहे, प्रत्येकाला आहे आता सस्पेन्स आहे। पण पुढच्या मॅचला पंढरपूरवरून आलेला क्रिकेटच्या देवतांनाही भुरळ पाडणारा पंढरपूरच्या नगरीतनं आलेला DN रॉक्स अंपायर, डान्सिंग अंपायर थोड्या अवधीमध्ये या मैदानाच्या मध्यभागी दाखल होतील। शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय चेंडूला मिड विकेटच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथून जोपर्यंत सागर पोचल्या धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा वेळ घेतला भाई आपने, थोड़ा सा वक्त लिया, थोड़ा सा वक्त लिया, तो वक्त है जो रेत की तरह हमारे हाथ से फिसलता जा रहा है। धाव फलकावरती नजर टाकूया, 60 आणि आता 6-11, 1 और 1 11, चेंडू शिल्लक आहे 6, पाहत राहा KPL चा हा 16, पाहत राहा 11 धावा पाहिजे, थोडासा टेन्शन फ्री वाला, कारण जसा शुगर असते ना ज्याला, त्याला शुगर फ्री गोळी असते, पण आता टेन्शन फ्री गोळी नसते। टेन्शन फ्री गाणं ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा सेमीफायनल नंबर 1। कोणाचा परफेक्ट आहे, कोणाचा निशाणा आहे, कोण लक्ष्याचा भेद करणार। 6 बॉल 11, बिल्कुल मुजर भाई एक कमेंट फिर आपसे जाएंगे। 6-11 मैच किस तरह देखते हैं दोनों तरफ इस मैच को? 6 गेंदों में 11 रनों की आवश्यकता है। अब यहाँ पर हीरो बनने का मौका है, बल्लेबाज हो गेंदबाज हो, 6 रनों में 11 रन बनाइए, फाइनल में आपके लिए प्रवेश द्वार खुला है। बिल्कुल आपने जैसे कहा हीरो बनना है, हीरोपंती भी दिखानी है, कारण हीरो चित्रपट जॅकी श्रॉफचा होता, हीरोपंती त्याच्या मुलाचा होता, त्याच्यामुळे हीरो भी बनना, हीरोपंती भी दिखानी है, नायक बनायचा है, नायक बनायचं, एक नायक बनेगा एक खलनायक बनेगा, एक हीरो बनेगा एक झिरो बनेगा, एक फायनल मध्ये जाणार एक थोडासा माघारी येणार। या दोन संघामधला हा मॅच 60-40 वाला आहे, 60-40 वाला आहे। जर 50-50 झाला तर 50-50 पण आहे, हा मॅच 50-50 बिस्किटाप्रमाणे आहे, थोड्या वेळाने क्रॅकजॅकही होऊ शकतो, कट्टा मिठ्ठा क्रॅकजॅक पण होऊ शकतो, क्रॅकजॅकही होऊ शकतो, 50-50 वाला मुकाबला आहे। एकदा टाळ्यांचा गजर प्रेक्षक होऊ द्या, सकाळपासून नाही आवाज आलाय, खानापूरवासी किती या मैदानावरती आले, मलप्रभा क्रीडांगणावरती एकदा दाखवून द्या की किती प्रेक्षक वर्ग आला, टाळ्यांचा गजर, इतका चांगला मॅच आहे तरीही टाळ्यांचा आवाज येत नाही, टाळ्यांचा गजर, 6 चेंडू 11 धावा, पहिला बॉल टाळ्यांचा गजर, चेंडू गेलाय एका टप्प्याने सीमारेषे पार, चौकार। वातावरण थोडंसं झाले, म्हणजे एकच फाईट वातावरण टाईट असं झाले, आता वातावरण टाईट आहे, समीकरण बघणं गरजेचं आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, 5-7, 5चा हाय फाय वाला खेळ करायचा आहे, 7ही द्यायची आहे, 7 धावांची 7ही तुम्हाला द्यायची आहे, हाय फाय वाला ड्रामा है, हाई वोल्टेज ड्रामा। सब्र का फल मीठा होता है ऐसा कहते हैं सब लोग, लेकिन जिनको डायबिटीज है ना वो सब्र न रखे क्योंकि सब्र का फल मीठा होता है। बघूया कोण सब्र दाखवते, कोण संयम दाखवते आणि कोणाचा 5 चेंडू 7 धावा, 5 नंतर मी म्हटलं ना एकच फाईट, वातावरण टाईट, वाईट पण आलाय, हा वाईट तुमची परिस्थिती वाईट करू शकतो, हा वाईट बॉल तुमची परिस्थिती वाईट करू शकतो। 4-6, 5-6, 5 बॉल 6, एकच फाईट, वातावरण टाईट,
षटकार विजयी षटकार 6. यासाठी साहेबांनी प्रयत्न केला होता. आपल्या सर्वांचं लोकप्रिय असं व्यक्तिमत्व, खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सन्माननीय विठ्ठलरावजी रमण हाळकेकरजी खास आपल्या खानापूर वासियांसाठी पर्वणी आहे. 2 लाखाचं पारितोषिक का ठेवलं होतं? यासाठी ठेवलं होतं. अशी मॅच, अशी स्पर्धा, असं क्रिकेट हे खेळता यावं, पाहता यावं, मजा करता यावी यासाठी आपल्या साहेबांनी हा प्रयत्न केला होता. त्यांच्या स्वप्नातनं साकारलेली ही स्पर्धा, त्यांच्या कल्पनेतनं तयार झालेली स्पर्धा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही स्पर्धा, अर्थात खानापूर प्रीमियर लीग मध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय. तो संघ आहे वीरेंद्र कुडाले पॅकर्स. पूर्ण पॅकेज आहे त्यांच्यामध्ये. नाव त्यांचं पॅकर आहे पण पॅकेज आहे. बॅट्समन आहेत, बॉलर आहेत, फिल्डर आहेत. जसं आपण फिरायला जातो ट्रॅव्हलला, अकोमोडेशन, ट्रॅव्हलिंग, फूड सर्व पॅकेज घेतो, तसं पॅकेज आहे. पूर्णपणे पॅकेज आहे त्यांच्याकडे. अभिनंदन. पण हार्ड लक SN पोल्ट्री. आपणही चांगला खेळात, आपणही झुंज दिली. आणि मुजारबाईने जसं सांगितलं ना, हारा तो बी इतिहास. तुम्ही हरले तरी टाळ्या येणार आहेत, कारण तसा खेळ तुम्ही दाखवलेला आहे. आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामन्याला पाहण्यासाठी. जिथे बघावं तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक. इथे तुम्ही बाहेर जावा, रिक्षावाल्याला विचारा कुठे जाणार, मलप्रभा क्रीडांगण. बसवाला माणूस उतरतो कुठे जाणार, मलप्रभा क्रीडांगण. जो तो येतोय तो पोचतोय मलप्रभा क्रीडांगण. KPL पाहायची आहे, खानापूर प्रीमियर लीग पाहायची आहे. कृपया दर्शकांना विनंती आहे, पॅव्हेलियनच्या उजव्या बाजूला प्लेयर स्टँडमध्ये बाईक्स लावलेल्या आहेत. कृपया थोड्या त्या बाईक्स ज्या आहेत बाहेर काढा. गाड्या ज्या लावलेल्या आहेत कृपया त्या गाड्या ज्या आहेत बाहेर ठेवायच्या आहेत. ते प्रेक्षकांना आपण बसण्यासाठी जागा केलेली आहे, तरी कृपया करून सहकार्य करा. आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना आणि समर्थकांना विनंती करतो की त्यांनी मैदानाच्या बाहेर यायचं आहे. उत्कृष्ट असा सामना झालेला आहे दोन्ही संघाच्या मध्ये. प्लेयर स्टँड मध्ये काही बाईक लावलेल्या आहेत बघा प्रेक्षको. आपल्याला बाईक पार्किंग करण्यासाठी भरपूर जागा आहे. फक्त जिथे प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था आहे तिथे आपल्या गाड्या पार्क करू नका. पार्किंग स्लॉट भरपूर आहे.